आता या निमित्तानं म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या फ्रेम्स आपण दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना, आत्ता वेगवेगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. थांबलेले आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्यावर आलेलं त्यांचं सगळं कुटुंब. कदाचित राज ठाकरे काही क्षणामध्ये येणार असतील अभिवादन करण्याकरता, तर ती सुद्धा थेट दृश्य प्रणाली आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. राज ठाकरे निघालेले आहेत, म्हणजे जसं प्रणाली तू म्हणालीस तसंच कदाचित त्याकरताच उद्धव ठाकरे थांबलेले आहेत. राज ठाकरे निघालेले आहेत आपल्या घरातून आणि काही सेकंदांमध्ये, कारण काही पावलांवरच आहे हे स्मृतीस्थळ, त्यामुळे शिवतीर्थापासून स्मृतीस्थळापर्यंत हार्डली काही पावलांचा अंतर आहे आणि कारने आत्ता राज ठाकरे काही क्षणात तिथे पोहोचतील. आपण प्रणालीकडे जाऊया. प्रणाली, घरातून निघालेत राज ठाकरे. अगदी बरोबर आहे. म्हणजे जसं आपण अंदाज बाळगत होतो तसंच झालेलं आहे. राज ठाकरे सुद्धा निघालेले आहेत. चंदूमामा सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्टेजवर त्या मंडपामध्ये बघायला मिळत आहेत, जिथे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बसलेले आहेत. राज ठाकरे सुद्धा त्यांच्या घरातून निघालेले आहेत. तेही पुढच्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी येतील आणि त्यानंतर ते सुद्धा बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतील. खरं तर राज ठाकरे ही या स्मृतीस्थळावर पहिल्यांदाच येणार आहेत, कारण अशा पद्धतीनं हे जे स्मृतीस्थळ उभारण्यात आलेलं होतं त्यावेळेला वेगळ्या कारणांसाठी का असेना, परंतु राज ठाकरे यांचं असं म्हणणं होतं की हे स्मृतीस्थळ उभारलं जाऊ नये, कारण स्मारक जे आहे एक मोठं भव्य असं स्मारक बाळासाहेब ठाकरे यांचं व्हावं अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून या छोटेखानी स्मृतीस्थळाला त्यांचा तसा म्हणावं तर तात्विक विरोध होता. परंतु स्मृतीस्थळ अजून पूर्णपणे स्मृतीस्थळ आहे, स्मारक अजून पूर्णपणे बनलेलं नाही. त्यामुळे कदाचित त्यावेळी त्यांना जे योग्य वाटलेलं नव्हतं ते आज या ठिकाणी योग्य सिद्ध झालं आहे. एवढ्या वर्षामध्ये बाळासाहेबांना अभिवादन करण्याकरता किमान हे स्मृतीस्थळ तरी आहे. आज त्या स्मृतीस्थळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच या ठिकाणी येत आहेत. कारण मी जसं म्हणाले की याच ठिकाणी 13 वर्षांपूर्वी जो दिवस होता तो अत्यंत शोकाकुल वातावरणातला दिवस होता, परंतु आजचा दिवस महत्वाचा आहे. बाळासाहेबांची जी इच्छा होती, त्यांच्या तब्येत ज्यावेळेला त्यांची प्रकृती बरी नव्हती त्यावेळेच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या आप्तस्वकीयांना जे काही बोलून दाखवलेलं होतं. या ठिकाणी संदीप देशपांडे सुद्धा दाखल झालेले आहेत. मुंबईचे शहर अध्यक्ष आहेत मनसेचे, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी पोहोचतील. त्यांच्या गाड्या, त्यांचा ताफा येऊन पोहोचलेला दिसतो आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या शिट्ट्यांचे आवाज या ठिकाणी बघायला मिळतोय. त्यामुळे आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर राज ठाकरे सुद्धा दाखल होत आहेत. कुठल्याही क्षणी ते आपल्या फ्रेम मध्ये सुद्धा दिसतील. इकडे दुसऱ्या फ्रेम मध्ये आपण पाहतो आहोत तर उद्धव ठाकरे, चंदूमामा, रश्मी ठाकरे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. एकूण जर बघितलं तर आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा, या दृष्टीनं बाळासाहेबांच्या स्मृतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण त्यांची प्रकृती बरी नसताना अनेक वेळेला त्यांनी जे त्यांच्या आप्तस्वकीयांना बोलून दाखवलं होतं की दोन्ही भावांनी एकत्रित यावं, दोन्ही भावांनी एका ठिकाणी एक संघ एक कुटुंब म्हणून असावं, ते स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होत आहे. मी जसं मगाशी म्हणाले की कौटुंबिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या दोन्ही भावांनी एकत्रित राहावं ही जी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती ती आज या ठिकाणी पूर्ण होते असं म्हणायला हरकत नाही. राज ठाकरे पहिल्यांदाच या स्मृतीस्थळावर येत आहेत. राज ठाकरे यांचं त्यांच्या काकांवर किती प्रेम होतं हे आता कुणालाही सांगण्याची गरज नाही. राज ठाकरेंना कदाचित सगळ्यांनी रडताना बघितलं असेल. ते एकमेव दिवस होता ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांना या ठिकाणी मुखाग्नी दिला जात होता. अगदी आपण असं म्हणूया की बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावर खेळलेले राज ठाकरे, जे आजही बाळासाहेबांचं नाव निघताच इतके भावनिक होतात, ते राज ठाकरे पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क परिसरातील स्मृतीस्थळावर येत आहेत. साहजिक आहे आजचा दिवस हा त्यांच्यासाठी अत्यंत शोकाकुल, अत्यंत दुःखाचं आहे. 13 वर्षांपूर्वी जरी ही घटना घडलेली असेल तरी सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये बाळासाहेबांच्या इतक्या आठवणी आहेत. त्या राज ठाकरे यांच्या मनामध्ये तर विशेष आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं एक गारुडच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनावर आहे. त्यामुळे ते कधीही निघणार नाही. त्या स्मृती, त्या आठवणी ज्या आहेत त्या कधीही न जाण्यासारख्या आहेत आणि म्हणूनच मनसे अध्यक्षांसाठी
मनसे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नातंच मुळात काका पुतण्यांच्या नात्यांच्या पलीकडचं वेगळं असं नातं होतं. आणि 13 वर्षानंतर पहिल्यांदाच आज राज ठाकरे या ठिकाणी येणार आहेत. एक गोष्ट चांगली म्हणावी लागेल की इतक्या वर्षांनी जरी ते येत असले तरी आजचा दिवस महत्वाचा यासाठी सुद्धा आहे कारण बाळासाहेबांची जी इच्छा, त्यांची प्रकृती बरी नसताना होती, जी इच्छा त्यांनी अनेक त्यांच्या जवळपासच्या लोकांना बोलून दाखवली होती, ती इच्छा आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे मिळून पूर्ण करणार आहेत. कारण दोघेही भाऊ कौटुंबिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या पुन्हा एक झाल्यासारखे दिसत आहेत. आणि त्यामुळं आज जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो पुढे त्यांच्या स्मृतीस्थळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नतमस्तक होतील तेव्हा आजचा दिवस हा नक्कीच वेगळा आहे. आजचा दिवस हा बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांतता देणारा असाच म्हणावा लागेल. असंही म्हणता येईल आपल्याला की जर बाळासाहेब वरून बघत असतील तर आजच्या दिवशी नक्कीच त्यांना प्रचंड आनंद होईल की जी इच्छा त्यांची होती ती आज पूर्ण होती आहे. स्मृतीस्थळ दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये आहे. छोटे राज ठाकरे पोहोचलेले आहेत. राज ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. राज ठाकरे शिवतीर्थावरून स्मृतीस्थळावर आलेले आहेत. स्मृतीस्थळाला अभिवादन करतील. खूप वर्षांनी राज ठाकरे इथे आलेत त्यामुळे हा क्षण खरोखर जसा प्रणाली म्हणते तसा अवर्णनीय असा असणार आहे. अनेक आठवणींना उजाळा देणारा असणार आहे. किल्लेदार त्यांच्या सोबत दिसत आहेत आणि अनेक नेते मनसेचे आहेत. मनसेच्या नेत्यांकरता पण आज हा महत्त्वाचा दिवस आहे कारण राज ठाकरेंसोबतच हे मनसेचे जे सगळे नेते होते ते सुद्धा आज या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील. प्रणाली अगदी मनसैनिक सुद्धा म्हणजे राज ठाकरे यांचे मनसैनिक आपल्याला माहितीये की ते त्यांच्या प्रति किती भावनिक आहेत, भावनिक दृष्ट्या जोडले गेलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे जरी त्यांच्यासाठी दैवत असलं तरी त्यांचे नेते हे सुद्धा त्यांच्यासाठी तेवढेच दैवत आहेत. आणि त्यामुळं येता जाता बाहेरून अभिवादन करणं गोष्ट वेगळी आहे परंतु आज या प्रत्यक्ष स्मृतीस्थळावर येऊन अभिवादन करणं हे सुद्धा सैनिकांसाठी त्याचबरोबर मनसेच्या नेत्यांसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं मोठा दिवस आहे. आपण पाहतो आहोत की उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आले आहेत, राज ठाकरे त्या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर काही मनसैनिक आणि मनसेचे नेते सुद्धा नितीन सरदेसाई आपल्याला बघायला मिळत आहे, यशवंत किल्लेदार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत, सचिन मोरे जे संदीप देशपांडे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि उद्धव ठाकरे परत खाली आले. जिथे स्मृतीस्थळ आहे जिथे अभिवादन करतात तिथे खाली आले उद्धव ठाकरे राज ठाकरेंसाठी असं पण आपल्याला आता दृश्यांमध्ये बघायला मिळालं. हो अगदी अगदी तसंच म्हणावं लागेल. एक प्रदक्षिणा घातली जाणार आहे आणि त्यासाठी राज ठाकरे यांनी पुन्हा पादत्राणे पायात चढवली आणि आता ते या ठिकाणी एक प्रदक्षिणा घालून पुन्हा ज्या ठिकाणी सगळे मंचावर मंडपामध्ये बसलेले आहेत त्या ठिकाणी बसतील. उद्धव ठाकरे खास ज्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अभिवादन करण्यासाठी आलेले होते त्यावेळेला उद्धव ठाकरे स्वतः तिथे आलेले होते आणि आता एक प्रदक्षिणा घालून राज ठाकरे सुद्धा जो मंडप आहे त्या मंडपामध्ये जाऊन बसतील असं दिसतंय. एक आगळं वेगळं दृश्य आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक असे दोन्हीही एकाच वेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आपल्याला बघायला मिळत आहेत. राज ठाकरे मी जसं म्हणाले की त्या मंडपात पोहोचलेले आहे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, रश्मी ठाकरे आहेत. दोन भाऊ एकमेकांशी आत्ता या ठिकाणी बोलतायत. काही क्षण काही काळ ते या ठिकाणी बसतील आणि त्यानंतर अभिवादनाचा हा कार्यक्रम संपून पुढे निघतील. परंतु मी जसं म्हणाले की आजचा दिवस हा बाळासाहेबांसाठी आणि त्यांच्या आत्म्यासाठी अत्यंत शांतता देणारा. प्रणाली मगाशी तू ज्या फ्रेमचा उल्लेख करत होतीस हीच ती फ्रेम आहे. तुझ्या कॅमेरामधनं ती टिपली जाते. हे दोघं भाऊ समोरासमोर म्हणजे बाजूबाजूला बसलेत आणि समोर बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे. आज बाळासाहेबांना हे बघून खूप 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 आनंद होत असेल. याच्यासाठी केला होता अट्टाहास असं सगळे समर्थक मनसेचे आणि शिवसेनेचे म्हणत असतील. प्रणाली
अगदी अगदी म्हणजे तू जो ज्या शब्दाचा उल्लेख केला जरी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जाणारा शब्दप्रयोग असला तरी सुद्धा बाळासाहेबांसाठी मात्र आजचा दिवस याच अर्थी महत्वाचा आपल्याला म्हणावा लागेल की खूप इच्छा होती त्यांची शेवटच्या काळामध्ये विशेषतः जेव्हा त्यांची प्रकृती खालावत गेली होती आणि प्रत्येक म्हणजे बाळासाहेब सुद्धा इतरांसारखेच भावनिक वडील भावनिक काका होते ज्यांना वाटत होतं की आपलं कुटुंब एक राहावं आपल्या कुटुंबानी कायम एकत्रित राहून गुण्या गोविंदांना नांदावं. कुठल्या घरातल्या ज्येष्ठाची ही इच्छा नसते. तशीच इच्छा अगदी सर्वसामान्य माणसांसारखीची इच्छा बाळासाहेबांची सुद्धा होती. पण त्यावेळची राजकीय परिस्थिती त्यावेळची कौटुंबिक परिस्थिती मात्र तशी नव्हती. आणि आज मात्र जेव्हा बाळासाहेब हयात नाही त्यांच्यात म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर 13 वर्षांनी आज हा क्षण त्यांच्या स्मृतीस्थळावर होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. मी जसं म्हणाले की ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते त्यावेळेला हीच एक प्रेम होती. परंतु संपूर्ण कुटुंब शोकाकुल होतं. प्रचंड मोठा आघात त्या कुटुंबावर आणि मुंबईकरांवर आणि शिवसैनिकांवर झाला होता. तो